बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत, टँकरवर ग्रामस्थांची झुंबड. माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी स्वीकारावी, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी. स्वपक्ष आणि मित्रपक्षांच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय, याकडे लक्ष. धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल. पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आज जाहीर वाचन. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 2024च्या तुलनेत 13% मतदान घटलं. 2024ला 71% तर काल 58%च मतदान. निवडणूक एकतर्फी असल्यानं मतदारांमध्ये दिसला निरुत्साह. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पाऊल उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. मोंदो अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार. मृत्यूची भीती दाखवून महिलांवर अत्याचार प्रकरणी दाखल आहे गुन्हा. नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा घेतला ताबा. कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात हजर करणार. नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद. 19 वर्षीय तरुणीला सोबत काम करणाऱ्या तरुणाचे अश्लील मेसेज, फोटो, व्हिडिओ. अशरफ नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल. लॉजवर जा शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी. वसई विरार मनपाचा अजब निर्णय. अनधिकृत चाळी, ओसी न मिळालेल्या इमारतींनाही पाणी जोडणी. वोट बँक राजकारणासाठी पाणी दिलं जात असल्याची परिसरात टीका. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून शिवसेनेतच 2 गट. संजय निरुपम यांचा विरोध. फेरविचार करण्याची सरनाईकांना पत्राद्वारे विनंती. आज निरुपम रिक्षा चालकांशी संवाद साधणार. पेट्रोल डिझेल दरवाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही. 25 ते 30 रुपये दरवाढीचं वृत्त दिशाभूल करणारं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता ट्रम्प यांनी फेटाळली. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावर ट्रम्प ठाम. ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यावर संतापाची लाट. भारताकडून कडाडून निषेध. भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासारव. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांशी ट्रम्प व्हान्स यांची चर्चा. नमस्कार, सुप्रभात. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच युद्धासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी येते. संपूर्ण अमेरिकन संरक्षण यंत्रणेला चिंतेत टाकणारी ही अतिशय मोठी बातमी आहे. अमेरिकेनं इराण विरुद्धच्या युद्धात महागड्या शस्त्रसाठ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच संरक्षण विभागाच्या साठ्यावर ताण निर्माण झाल्याची चिंताही व्यक्त होते. इराण विरुद्ध संघर्षात अमेरिकेनं दीर्घ पल्ल्याच्या स्टेल्थ क्रूज क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलाय. विशेषतः JSSM आणि ER या प्रकारातील सुमारे 1100हून अधिक क्षेपणास्त्र वापरली गेल्याचा अंदाज आहे. तसंच 1000हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रही प्रक्षेपित करण्यात आली आहेत. हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅट्रियट क्षेपणास्त्रांचे 1200हून अधिक इंटरसेप्टर वापरण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे अमेरिकेला आशिया आणि युरोपमधील साठे मध्य पूर्वेकडे वळवावे लागलेत आणि यामुळेच चीन आणि रशियासारख्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची तयारी काही प्रमाणात कमी झाल्याची चिंता व्यक्त होते. या युद्धामुळे अमेरिकेच्या संरक्षण उत्पादन क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सध्याच्या उत्पादन दरानुसार वापरलेला शस्त्रसाठा पुन्हा भरून काढण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात, असं तज्ञांचं मत आहे.
तर इराणवर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची मला गरज काय? डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळून लावताना हे विधान केलंय. अण्वस्त्र हल्ला करणार का हा प्रश्नच मूर्खपणाचा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. आखाती युद्धात अण्वस्त्रांचा वापर करणार नाही असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. ऑपरेशन फ्युरीचं उद्दिष्ट आता साध्य झालंय. अण्वस्त्रांचा वापर कुणीही करू नये, आम्ही करू देणार नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी हटवणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा स्पष्ट केलंय, नाकेबंदीमुळे इराणला रोज 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होतंय असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. करार केल्याशिवाय नाकेबंदी हटणार नाही असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलंय. Opened it up 3 days ago. They came to us and they said, we will agree to open the strait. And all my people were happy. Everybody was happy except me. I said, wait a minute, if we open the strait, that means they're going to make $500 million a day. I don't want them to make $500 million a day until they settle this thing. So I'm the one that kept it closed. We have total control of it. And it'll open when they make a deal or something else happens. तर इराण सोबत करार करायची मला घाई नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलंय, करार आत्ता करू शकतो पण नाही. मला चांगला करार हवाय. इराण करार करतोय का बघतोय, नाही तर त्यांना संपवणारच असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. तर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातल्या शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी ट्रम्प यांनी चर्चा केलेली आहे. व्हान्स यांनी चर्चा लवकरच दोन्ही देशाच्या प्रमुखांना अमेरिकेत बोलावणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय. लेबनॉनला हिजबुल्लाच्या जाळ्यातून बाहेर काढणार असल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. तर चीनच्या जप्त केलेल्या जहाजात नेमकं काय होतं ते सांगण्यास ट्रम्प यांनी नकार दिलेला आहे. जहाजात नक्कीच काहीतरी आहे, पण ते टॉप सिक्रेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. जहाज जप्त केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्यात. चीननं नाकेबंदी तोडल्यानं राग आला नाही. नाकेबंदी तोडणाऱ्या इतर देशांची जहाजही जप्त करतोय. क्षेपणास्त्र निर्मितीच्या रसायनांचं जहाज होतं अशी आतापर्यंत माहिती समजते. तर फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्यापासून इराणला रोखणार नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी हे स्पष्ट केलंय. इराणऐवजी अपात्र ठरलेल्या इटलीचा विचार होत होता. आमचं फुटबॉलपटूंशी वैर नाही असं मार्को रुबियो यांनी म्हटलंय. फुटबॉल टीमसोबत येणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला आक्षेप असंही रुबियो यांनी स्पष्ट केलंय. आखाती युद्ध सध्या लांबलं असलं तरीही इराणकडून हवाई संरक्षण प्रणाली अजूनही सक्रिय आहे आणि त्यामुळे इराण पुन्हा युद्धासाठी सज्ज होत असल्याची शक्यता आहे. त्यातून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन $160 प्रति बॅरलवर या किमती पोहोचल्या. तर इकडे देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची शक्यता सरकारनं सपशेल फेटाळून लावली आहे. देशांतर्गत इंधन दरात 25 ते 30 रुपयांच्या दरवाढीची शक्यता एका खासगी वृत्तसमूहानं वर्तवली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं हे वृत्त दिशाभूल करणारं आणि बाजारात पसरवली जाणारी ही एक अफवा असल्याचं म्हटलंय. सध्या सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असंही पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलंय. आता बातमी आहे पावसाची. सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं थैमान घातलाय. काल रात्री 12च्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाडं पडण्यासह पत्र्यांची शेड उडून गेल्याचे प्रकार समोर आले. या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिवउद्यान परिसरातली झाडं पडण्यासह रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचं छतही उडून गेले. SP कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले होतं. सुदैवाने यात कुणाला इजा झालेली नाही. वाऱ्याचा वेग एवढा होता की 3 मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागच्या बाजूला जाऊन पडलेत. रात्रीच्या वेळी घटना घडल्यानं कुणालाही इजा झाली नसून मोठा अनर्थ टळलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरामधली ही दृश्य आहेत. पावसाचं वादळाचं
थैमान काल पाहायला मिळालं. रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत. पत्र्याचे शेड उडून गेलेले आहेत. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र काही इमारतींचं मोठं नुकसान झालंय. मोती तलाव परिसरातली ही इमारत आहे ज्याची पत्र्याचे शेड उडून गेलेले आहेत आणि दूरवर जाऊन पडलेत. आता बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. एप्रिल महिन्यातच 15 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. 48 गावात विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अजून मे महिन्यात जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 30% आला असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातच बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शहरात आणि ग्रामीण भागातही नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतोय. तर टँकरमधून आलेलं पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली आहे. हे पाणी भरण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतोय. आपण ही दृश्य पाहतोय भीषण पाणी टंचाईची. घागरी आणि ड्रमची लांबच लांब रांग पाहायला मिळते. एक एक घागर भरण्यासाठी नागरिकांना उन्हात उभं राहावं लागतंय. दुसरी जी दृश्य आहेत ती अतिशय विदारक आहेत. टँकर येताच इतक्या मोठ्या प्रमाणावर झुंबड उडतीये की प्रत्येकाला ते पाणी भरणं मुश्किल होतंय. प्रत्येकाला ते पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. इतके सारे म्हणजे शेकडोनी हे पाईप लावले जातात आणि त्याद्वारे हे पाणी भरलं जात आहे. आणि तिसरं जे दृश्य आहे कुणाला पाणी मिळतंय कुणाला ते पाणी इतकी सगळी पायपीट करून किंवा इतका संघर्ष करूनही मिळत नाहीये आणि त्यामुळे या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. बुलढाणा जिल्ह्यातली भीषण अशी पाणी टंचाईची दृश्य आहेत. दरम्यान या भीषण पाणी टंचाई संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी बातचीत केली आहे. तेव्हा त्यांनी या पाणी टंचाईवर नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. माझ्यापर्यंत आता सध्या जी माहिती माझ्या जिल्ह्यामध्ये सध्या 11 टँकर चालू आहेत आणि आपल्याला विहीर अधिग्रहणचे पण जवळजवळ 30 ते 35 ठिकाणचे प्रस्ताव आले आणि ते सर्व मान्य केलेले आहेत. आपल्याला ज्ञात असेल की हे सगळे अधिकार आम्ही तहसीलदारांनाच दिलेले आहेत. त्यामुळे जशी जशी तहसीलदारांकडे मागणी येते त्या पद्धतीने आपण टँकरचा पण पुरवठा करतो आहोत. आणि पाणी टंचाईचा असा जसं पूर्वी असायचं तशी परिस्थिती नाही. जिथून कुठून मागणी येईल तिथून आम्ही ताबडतोब टँकर मंजूर करून देऊ तिथली लोकल परिस्थिती बघून. आणि विहीर अधिग्रहणचे पण प्रस्ताव आपले आतापर्यंत एकही जिल्हा तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग नाहीत. मी ताबडतोब व्हेरीफाय करतो आणि ज्या ठिकाणी असं परिस्थिती असेल त्या ठिकाणी तहसीलदारांना सांगून तिथली परिस्थिती आजच्या आज निवडण्याचा प्रयत्न करतो. काही अडचण येणार नाही. आपल्याला टँकर न लावण्यासाठी किंवा विहीर अधिग्रहण न करण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये. आपण ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करू. वरळीतल्या मोर्चात जाब विचारणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्ते यांनी तक्रार केली आहे. बंदोबस्तावर असलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यासंदर्भात ही तक्रार देण्यात आली आहे. वरळी पोलीस ठाण्यात झेन सदावर्तेकडून ही तक्रार दाखल झाली आहे. Some entitled lady, some entitled madam can't come out of a Mercedes and expect the people to be okay with her cursing out हमारे देश के police officers. There is a way. If she felt कि कोई inconveniences है, if she felt कोई traffic jam है, she can't aggressively come threaten the police officers. So yahi pe Ajwali police station mein I went to the senior police officer and I have filed a complaint. I have requested to lodge an FIR.
मुंबई महापालिकेच्या सभागृहाचं कामकाज काल रात्री 12 वाजेपर्यंत चाललं. अर्थसंकल्पावर प्रत्येक नगरसेवकाला आपलं मत मांडता यावं यासाठी सभागृहाचं कामकाज वाढवण्यात आलं. याआधी भाजपचे गटनेते गणेश खणकर आणि सर्व गटनेत्यांनी बैठकीत कामकाज रात्री 10:30 वाजेपर्यंतच मर्यादित ठेवण्याची सूचना केली होती. विशेषतः महिला नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांना वेळेत घरी जाता यावं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मोठ्या संख्येनं सदस्य इच्छुक असल्यानं आणि विषयांची व्याप्ती अधिक असल्यानं अखेर कामकाज वाढवत रात्री 12 पर्यंत चालवण्यात आलं आणि त्यामुळे सभागृहात दीर्घकाळ चर्चा रंगली. तर मुंबई महापालिकेमध्ये काल रात्री 12 वाजेपर्यंत अर्थसंकल्पावर दीर्घ अशी चर्चा झालेली आहे. सुरुवातीला हे कामकाज 10:30 वाजेपर्यंत होणार होतं. मात्र मोठ्या संख्येनं सदस्यांना बोलायचं होतं, त्यांचं मत मांडायचं होतं आणि त्यामुळे हे कामकाज रात्री 12 वाजेपर्यंत चाललं. नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं फोनवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचं समोर आलंय. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. अशरफनं लॉजवर चल म्हटल्याचा या तरुणीचा दावा आहे. तुझ्या मैत्रिणींसोबत शरीर संबंध असल्याचं अशरफ म्हणाला असाही या तरुणीचा दावा आहे. आज हिंदू लडकी को मुस्लिम पसंद है असंही अशरफ म्हणाल्याचं या तरुणीनं म्हटलंय. लैंगिक अत्याचार, पाठलाग करण्यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल झालेत. अशरफनं कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून या तरुणीचा फोन नंबर मिळवला होता. माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे. जे पिरामल टॉवरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून. त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज, ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले. त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे. FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे. भोंदो अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्यात पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 5व्या गुन्ह्यातील कोठडी काल संपल्यानं त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्या न्यायालयानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचाराप्रकरणी खरातवर 6वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकच्या TCS प्रकरणातील 4 संशयित आरोपींचा मध्यवर्ती कारागृहातून SITनं ताबा घेतलाय. कंपनीतील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी SITचं पथक तपास करणार आहे. न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टात हजर केलं जाईल. TCS कंपनीतील तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन या 4घांना ताब्यात घेण्यात आलं असून हिंदू तरुणाचं धर्मांतर करून त्याचे फोटो व्हिडिओ काढल्याबाबत SIT आता या संदर्भात तपास करणार आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यावरून मोठा वादंग निर्माण झालाय. संजय गायकवाडांच्या विरोधात कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र यावर पोलिसांनी अजून कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्या 38 वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असून शिवीगाळ करण्यात आली होती. आता शिवाजी कोण होता या पुस्तकातील निवडक प्रकरणांचं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस्थळी जाहीर वाचन केलं जाणार आहे. अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे.
दरम्यान आज आणि उद्या वंचित बहुजन आघाडीकडून कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन होणार आहे. या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन बुलढाणा वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केलं आहे. महाराष्ट्रभर सामूहिक वाचन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं करण्याचे आदेश आले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करणार आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी तमाम ज्या भारतीय संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारे तसेच भारतीय संविधानाचा आदर करणारे संविधानवादी लोकांनी या सामूहिक वाचनामध्ये सहभागी व्हावं असं जिल्हाध्यक्ष नात्याने मी सर्वांना आवाहन करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा चौथा दिवस आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं आजही संप कायम राहणार आहे. सुधारित पेन्शन योजनेबाबतही कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी संघटनांनी घेतली आहे. तर या संपामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. तसंच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम होतोय. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील 600 परिचारिका गेल्या 4 दिवसांपासून संपावर आहेत. परिचारिका संपावर गेल्यानं रुग्णसेवेवर परिणाम झाला. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आता भोंदू खरात संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येते. अशोक खरातच्या आणखी एका जमीन व्यवहाराची चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती आहे. उरणमधल्या सांडजे येथल्या जवळपास 58 लाखात खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी होऊ शकते. बाजारभाव या जमिनीचा आहे 3 ते 4 कोटी. असा बाजारभाव असतानाही अटकेच्या दिवशीच म्हणजे 17 मार्चला व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. कोठडीत असतानाही महिनाभरात 13 एप्रिलला फेरफार नोंद मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रस्तावित 3ऱ्या मुंबईवर अशोक खरातचा डोळा होता हे देखील आता चौकशीद्वारे समोर येत आहे. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, हे अतिशय गंभीर आहे. खरात कोठडीत असताना जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर याला जबाबदार नेमकं कोण? अगदी बरोबर आहे. ज्या दिवशी खरातला अटक झालेली होती त्याच्यावर कारवाईचा फास आवळला जात होता त्याच वेळेस ती नोटीस प्रसिद्ध झालेली होती. ते एक वेळेस तपास यंत्रणांना ते कोलं उलगडणारं आहे, कारण असं होऊ शकतं. परंतु तो कोठडीमध्ये असताना इतर पुढची प्रक्रिया होणं हे जरा आता संशयास्पद वाटतं आहे. काही नोंदी देखील या महसूल विभागाच्या अखत्यारीत झाल्याची देखील आता माहिती यंत्रणांच्या हाती लागलेली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची आता पुन्हा एकदा नव्याने चौकशी ही देखील केली जाणार आहे. त्याचबरोबर जी नवी मुंबई किंवा 3री मुंबई स्थापन करण्याचा सरकारचा मनोदय आहे त्या ठिकाणी येथे काही जमिनी आढळल्यामुळे हा नव्या मुंबईवर देखील याचा डोळा होता का, 3ऱ्या मुंबईवर देखील याचा डोळा होता का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मुकुल, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईतल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलंय. यामध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केलेली जिया जेकब ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे. जिया जेकबच्या बँक खात्यावर लाखोंचा व्यवहार झाल्याचंही समोर आलंय. नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले गेल्याचा आरोप होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.